लेन्सकार्ट कंपनीच्या ड्रेस कोड बाबतच्या पत्रावरून वाद, महिला कर्मचाऱ्यांना टिकली, पुरुषांना टिळा लावण्यास मनाई, हिजाब आणि पगडीला परवानगी असल्याचा पत्रात उल्लेख. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. स्पाइस जेट आणि आकाशा कंपनीच्या विमानाचे पंख एकमेकांना घासले. नारी शक्ती विधेयक एकमतानं मंजूर करा. पंतप्रधान मोदींचं सर्व पक्षांना आवाहन. मला श्रेय नको, विरोधकांना श्रेयाचा कोरा चेक देतो, मोदींचं विधान. नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आदित्य ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि भाजप खासदारांमध्ये जुंपली. देशात जनगणना जातनिहायच होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत ग्वाही. अखिलेश यादवांसह विरोधकांनी केले होते जनगणनेबाबत प्रश्न उपस्थित. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान. 12 मे रोजी संध्याकाळपासून मतमोजणी, तर 23 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात. अडीच वर्षापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांची लवकरच निवडणूक होणार. निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार. भोंदू खरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती. व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासातून समोर. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात आणखी 4 जणांची चौकशी सुरू. आतापर्यंत 18 व्हिडिओ, 39 फोटो पोलिसांच्या हाती. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन समोर. HR मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचा संशय. मालाडमधील भोदूर रिदम पंचायतला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. आठवड्यातून 2 वेळा अंगात देवी येत असल्याचा करत होता दावा, तर दुसऱ्याच्या शरीरातील भूत उतरवण्याचा दावा करत जादूटोणा केल्याचा आरोप. पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकेंमध्ये जोरदार राडा. व्हिडिओ व्हायरल. 3 कोटीच्या कामाच्या टक्केवारून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात झडला वाद. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उष्माघातापासून वाचण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी. अकोला, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीत उष्णतेची तीव्रता. मलेशियाच्या दिशेनं जाणारी प्रवाशांची बोट अंदमान समुद्रातून उलटली. 250हून अधिक लोक अद्याप बेपत्ता. बोटीतील प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता. इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता. युद्धविराम करारात लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील.